काँग्रेस पक्षाचे कैलासवासी खासदार वसंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त माजी नगराध्यक्ष मोगलाजी अण्णा शिरशेटवार यांनी उपजिल्हा रुग्णालयात फळं वाटप करून चव्हाण यांच्या आठवणींना दिला उजाळा। सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात समाज कार्याच्या माध्यमातून आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेले लोकनेते म्हणून परिचित असलेले देगलूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष, काँग्रेस पक्षाचे एक सच्चे कार्यकर्ते मोगलाजी अण्णा शिरशेटवार यांनी कैलासवासी खासदार वसंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना मोगलाजी अण्णा शिरशेटवार मित्रमंडळाच्या वतीने फळं वाटप करण्यात आले। काँग्रेस पक्षाचे खासदार राहिलेले कैलासवासी वसंतराव चव्हाण यांच्या प्रति आदरभाव प्रकट करत मोगलाजी अण्णा शिरशेटवार यांनी सामाजिक कार्याच्या निमित्ताने ऐसा नेता पुन्हा होणे नाही असे म्हणत कैलासवासी खासदार वसंतराव चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा दिला। यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते। आपण वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून सध्या चर्चेत आहात आणि आज जो फळ वाटपाचा कार्यक्रमही केलेला आहे, तर या उपक्रमाचा हा जो आनंद आहे तो आनंद द्विगुणित झालेला आहे, तर याबद्दलची आपली प्रतिक्रिया। आजचा जो कार्यक्रम आहे, आज कैलासवासी वसंतराव चव्हाण साहेब यांच्या जयंतीनिमित्त आज दुःखाचं आज पहिल्यांदा मागच्या वेळेस आम्ही कैलासवासी वसंतराव साहेब यांनी झेंडा पडल्यानंतर आम्ही त्यांना सर्वजण वाढदिवस करण्यासाठी आम्ही नायगावला गेलो होतो। आज गेल्या वर्षी त्यांनी आमच्यासोबत होते, पण यावर्षी आमच्यासोबत नाहीत। हा दुःखद घटना आहे। त्यांनी भारत स्वतंत्र दिवस जेव्हा झाला, त्यांचा जन्मसुद्धा त्यादिवशी झाला आणि येणाऱ्या 26 ऑगस्टला त्यांचा पुण्यतिथी आहे आणि त्यांचं भव्य दिव्य या ठिकाणी नायगावला पुतळा पण उभारण्यात येणार आहे। देगलूर शहरातील व देगलूर तालुक्यातील सर्व लोकांना सर्वांना त्या ठिकाणी बोलण्यात आलेलं आहे आणि सर्वात मोठं कार्यक्रम त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे। आणि या ठिकाणी कैलासवासी लोकनेते माननीय माजी खासदार वसंतराव चव्हाण साहेब यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी सर्व काँग्रेस पक्षाचे तालुक्यातून आलेले सर्व काँग्रेसप्रेमी या ठिकाणी फळवाटपचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। मॅडम घ्या की हां स्वातंत्र्य दिनानिमित्त आज फळ वाटपाचा कार्यक्रम झाला आहे। बाकी इतर काही नेते आपल्या या कार्यक्रमात आज नाही आहे, काय कारण आहे? आज काँग्रेस पक्षाचे जे पदाधिकारी, कार्यकर्ते ते सर्वजण आहेत, ते सर्व तिथे उपस्थित आहेत। काही जण आले नसतील तर त्यांचे काही कारण असतील किंवा स्वतःचे काही वैयक्तिक कारण किंवा कोणी आजारी असेल, कोणी नसेल उपस्थित, त्याच्यामुळे आले नसतील। पण भरपूर संख्येने आज काँग्रेसचे कार्यकर्ते येथे कैलासवासी वसंतराव चव्हाण साहेब यांच्या जयंतीच्या स्मृतीनिमित्त फळ वाटपासाठी उपस्थित झालेले आहेत। आज स्वातंत्र्य दिनानिमित्त एक सामाजिक बांधिलकी जपत फळ वाटपाचा आपण कार्यक्रम घेत आहात, तर या संदर्भात आम्हाला आज स्वातंत्र्य दिनानिमित्त फळ वाटप केलं त्याबद्दल तुमची मत मांडा। आज के इस 15 अगस्त के मौके के ऊपर 78वें 15 अगस्त आज हम सब पूरे भारत देश के वासी मना रहे हैं और मैं तमाम देश के वासियों को 15 अगस्त की शुभकामनाएं देता हूं। और आज यहां पर हम जो खास मौके पर यहां पे खड़े वाले हैं, ये हमारे नेता स्वर्गवासी वसंतराव जी चव्हाण साहब, उनकी आज पुण्यतिथि है, उनकी जयंती है, उनकी आज जयंती है। जयंती के निमित्त से आज 15 अगस्त को देश उधर आज़ाद हुआ, उसके बाद हमारे वसंतराव चव्हाण साहब की आज जयंती है आज। और इस मौके के ऊपर आज हमारे देगलूर शहर के माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार साहब के नेतृत्व के अंदर पूरे कांग्रेस की पूरी टीम, इसके अंदर सभी
आजी माजी नगर सेवक, आजी माजी अध्यक्ष और सभी तालुका स्तर के पूरे कार्यकर्ते, शहर स्तर के पूरे कार्यकर्ते सभी मिलकर आज देगलूर सरकारी दवाखाने के अंदर जो आज आँखों का ऑपरेशन होने वाला था उनको फल वाटप करने का जो प्रोग्राम करे हैं। और ख़ास तौर पर मैं बंडू चौहान को, वसंतराव चौहान के जो फर्जंद हैं, जो बेटे हैं उनके, मैं उनको यही आज के इस मौके पर ये कहना चाहता हूँ कि जिस तरीके से वसंतराव चौहान साहब हमारे देगलूर शहर के अंदर सभी लोगों को लेके चलते थे और उन्होंने भी अगली बार जिसके में हम जब ये प्रोग्राम लेने वाले हैं जयंती का उनका 15 अगस्त को, उन्होंने अपने साथ में रहकर, अभी एक पत्रकार ने कहा कि भाई उन्होंने आज नहीं है, तो ये साल तो उनका अभी हाउस चालू है और हाउस चालू रहने की वजह से, पार्लियामेंट चालू रहने की वजह से उन्होंने आज यहाँ पे आ नहीं सके आज। और अगली बार वो ज़रूर हमारे साथ में रहेंगे और अगली बार इससे ज़्यादा बढ़ के हम प्रोग्राम लेने वाले वसंतराव चौहान साहब की याद के अंदर। क्योंकि वसंतराव चौहान साहब जो है ना, जिस टाइम पे कांग्रेस के जब बुरे दिन थे तो यहाँ के जो स्थानिक जो हमारे पास के जो कांग्रेस के जो मूड जो कार्यकर्ते थे वो छोड़कर बीजेपी में जो चले गए, उसके बाद हम लोगों ने मिलकर जो कांग्रेस पार्टी यहाँ पे वापस खड़ा किए, उसके अंदर वसंतराव चौहान साहब का बहुत बड़ा हमारे पास उनका आशीर्वाद था हमारे ऊपर। उसी तरीके से हमारे बंडू चौहान का भी हमारे ऊपर आशीर्वाद रहेगा। इतना कहते हुए अपनी बात खत्म करता हूँ। जय हिंद, जय भारत।